नमस्कार, मी समाधान. लोकन्यूजमध्ये एडेमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सध्या पंढरपूरमध्ये आहोत आणि पंढरपूरमध्ये लाखो वारकरी पंढरपूरमध्ये येतात आणि प्रत्येक दिवशी आणि महिन्याची, आठवड्याची वारी असते त्यावेळेस बी लोक येतात. परंतु ज्या लोकांना माळकरी लोक आहेत, जी लोकं, त्या लोकांसाठी माळ बनवण्याचं काम पंढरपूरमध्ये चालतंय आणि सर्वात जास्त म्हटलं तर पंढरपूरमध्येच माळ मिळते आणि ती ओरिजिनल माळ असते. आणि बाकी ठिकाणी बघायला गेलं तर थोडंसं माळ लोकांना माहीत आणि त्या ठिकाणी जास्त लोक माळ घेण्यासाठी जात नाही. पण पंढरपूरला पाया पडून आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन माळ घेऊन लोक जातात आणि माळ गळ्यामध्ये घालतात. तशाच पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं माळ बनतीये नेमकी आणि कशाची बनतीये, त्याचं कशा पद्धतीनं त्याची प्रोसेस असते, ती तुळशीची असते, तुळस आणली जाते, कसं काय केलं जातं आणि कशा पद्धतीनं बारकाव्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं हे माळ असते. पण याच्या पाठीमागची काय मेहनत आहे नेमकी, कशा पद्धतीनं बनवतात, किती लोक लागतात वगैरे. आता काय बघायला गेलं तर हे रुद्राक्षाची थोडासा मणी आहे, काही ठिकाणी तुळशीचंच आहे. म्हणजे ज्याला रुद्राक्षाचा मणी पाहिजे त्याला ते घेतात आणि जर बाकीच्याला नसेल तर ते तुळशीचं घेतात वगैरे. अशा पद्धतीनं आहे. आपल्यासोबत जे माळ बनवणारे आहेत दादा आणि पंढरपूरमध्ये सर्वात जास्त फेमस पण आहे आणि बऱ्याच जणांना त्यांनी आजपर्यंत पिढी त्यांनी माळ दिलेलीच आहे सर्वांना. आपण त्यांच्याशी त्यांचा अनुभव काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव? सागर उपळकर. कशी प्रोसेस असते माळ बनवायची वगैरे? माळ म्हणजे आम्हाला नका शेतकरी लोक पानं मंदिरापाशी देतात, फांद्या आम्हाला देतात आणि आम्ही फांद्या काय करतो, आम्हाला साईज अनुसार आम्ही कट करतो मग ते छोटे तुकडे करून, मग कोणाला बारीक लागतं कोणाला मोठं लागतं या हिशोबाने आम्ही कट करून आम्ही काम करायला घेतो. त्याचे गोल गुरमणी, डबल चक्री, 2 पदरी, 5 पदरी इत्यादी प्रकारच्या आम्ही माळा बनवतो. म्हणजे सरासर बघितलं तर सगळ्यात जास्त कुठल्या माळ्याला मागणी आहे? बारीक माळ आणि जप माळ दोन माळाला महत्व जास्त आहे, म्हणजे मागणी जास्त आहे. आता हे तुळशीचं कशा पद्धतीनं तुम्ही काय काय करता, कशी प्रोसेस असते वगैरे? पहिला आम्हाला शेतकरी लोक लाकडं आणून दिलं तर आम्ही काय करतो, छाटणी करतो. कोणाला बारीक लागतं, कोणाला मोठं लागतं, कोणाला मध्यम लागतं. त्या हिशोबाने छाटणी करून ते छोटे छोटे तुकडे करून, साल काढून छोटे छोटे तुकडे करून मणी तयार करायला घेतो. आम्ही मणी तयार केल्यानंतर आमच्या घरचे लेडीज महिला वर्ग असतं ना, ती कट करतात. मण्या कट करून मग ती वावाला घेतात. मग आमच्यापाशी गोंडा गुरमण्याचं काम आम्हाला परत माघार येतो. गोंडा गुरमणी करून मार्केटमध्ये आम्ही विकलं जातं. आता समजा हे वारकऱ्यांनी किंवा ज्याला माळ बनवायची ती देतात, हो. बरं, तर त्यांनी नाही दिली आणि तुम्हाला स्वतःला तर हा व्यवसाय करत असताना कुठनं कसं आणता वगैरे काय? आम्हाला शेतकरी लोक आणून देतात लाकडं. शेतकरी लोक आणून देतात, मग ते मग आम्ही प्रोसिजर आमचे चालू असतो, कट करायचं, तुकडे करायचे ते. मग आता तर समजा ती तुळस तुम्हाला आणून दिली, मग त्याच्या कशा पद्धतीने करतात, मग कसे तुकडे केले जातात, का तिला वाळली पाहिजे का ओली पाहिजे? वाळली पण चालते, ओली पण चालते. आम्ही काय आमच्या हिशोबाने आम्हाला भिजवावं लागतं. आम्हाला पहिला साल काढावं लागतं, त्याच्यावरचं साल काढून परत छोटे छोटे तुकडे करून मग ते गरम पाणी शिजवून मग आम्ही मण्या तयार करायला घेतो. ते आमच्या सुई असते ना, सुईच्या हिशोबाने आम्ही कट करतो मण्या ते. आता हे कसं शिकला तुम्ही, का परंपरे? आमचे पारंपरिक व्यवसाय आमचे म्हणजे 4थी 5वी पिढी म्हणलं तर चालू आमचे म्हणजे कमीत कमी 4थी ते 5वी पिढी आहे आता काम करायचे, आता तुळशी माळ बनवायचे. तुमचं शिक्षण काय झालं तुमचं? आता 10वी झाले. तुम्हाला असं वाटलं नाही की आता हे व्यवसाय थोडासा बसून वगैरे आहे, वेगळं काहीतरी केलं पाहिजे, दुनिया बदलती आहे आणि वेगळं व्यवसाय काय तर मुलं जशी आमच्या आजोबाचं शिकवण आहे हे, आपले विठ्ठलाची सेवा म्हणून आमचे पिढ्यानपिढ्या आमची सेवा म्हणून आम्ही काम करतोय. हे पोटाचा प्रश्न मिटन, विठ्ठलाची सेवा पण होते. मग आम्ही कुठं कामाला गेलो तर आम्हाला हे जे माळ बनवण्या जेवढे पैसे मिळते त्यापेक्षा डबल मिळेल मार्केटमध्ये. पण आम्ही 2 पैसे कमी भेटले चालेल, पण विठ्ठलाची सेवा घडली जाते आमच्या हाताने, या हिशोबाने आम्ही करतो. एक माळ बनवण्यासाठी किती वेळ लागतो तुम्हाला? साधारण एक माळ करायचं म्हटलं तरी एक अर्धा तास तर लागतं, अर्धा पाऊण तास लागतं. कट करायचं, परत वावायचं ना का, ते प्रोसिजर करायला अर्धा तास तर लागतं त्याला. एक माळ बनवण्यासाठी किती लोकांना त्याच्यावरती काम करावं लागतं? एक माळ करायचं म्हटलं तर दोघं तिघ माणसं त्यामध्ये गुंतल्या जातात. एक आम्ही कट करतो म्हणजे नाही का, माळ आम्ही बनवतो, मण्या कांड्या बनवतो आम्ही. आमचे घरचे लेडीज कट करतात, ओवतात, पण त्यांचे गोंडा गुरमणी म्हणजे ते दोघं तिघ जण तर गुंततात त्यामध्ये. दोघा तिघांनी हे हातभार लावल्याशिवाय माळ तयार होत नाही माळ. आणि आता बघायला गेलं तर सरासरी किती लोक आहेत तुमच्याकडे करण्यासाठी वगैरे? आमचे जेंट्स मध्ये 800 ते 900 कारागीर आहेत
आणि महिला वर्गामध्ये म्हणलं तर तेवढंच म्हणजे जेवढं मान लेडीज आहेत म्हणजे जेंट्स आहेत तेवढं लेडीज असणार म्हणजे घरचे. म्हणजे जवळजवळ आमचे ते जेंट्स 800-700-800 लेडीज 700-800 असं म्हणजे 1500-1600 कारागीर आहे आमचे समजे. बरं. आता ते वर्षाच्या जे मोठ्या वाऱ्या असतात त्याला लोक जास्त वाढीव असतात का हापशेचं म्हणजे कसं असते? हाफ सीझन मध्ये कमी असतात आणि आषाढी वर्षाची वारी असते. आषाढीला भाविक लोक जास्त येतात, मागणी जास्त येते माळांना. आमचे काम पण 6 महिने अगोदरपासून काम चालू राहतं. कार्तिक वारी झाले ना तिथनं आषाढीचे काम मालाची तयारी चालू असते आमचे काम करायचे. हाफ सीझन मध्ये किती लोक असतात? हाफ सीझन म्हणजे तेवढेच असतात कारागीर, पण काम कसं कसं ते एक माणूस आता 20 माळा बनवत त्या टायमाला 10 माळा बनवतात असं, पण काम चालू असतं. मग आता हे सर्व माल म्हणजे पंढरपूर मध्येच आहे का कुठं अजून तुम्ही ट्रान्सफर करताय? इथं पंढरपूर, परत म्हणलं आळंदी, पैठण, देऊ, त्र्यंबकेश्वर इत्यादी म्हणजे संतांच्या ठिकाणी जातात ते. आता हे सर्व तुम्ही म्हटलं पण सगळ्यात जास्त कुठं तुमची जास्त माल असते? इथं पंढरपूरमध्ये जास्त विकले जाते. त्यानंतर मग आळंदी परत नंतर देऊ, त्र्यंबकेश्वर. पण जास्त करून मग पंढरपूर सोडलं तर आळंदीला जास्त विक्री होते माळांचे. आता मग तुम्ही परंपरेने करत आलात, घरात किती लोक आहेत, किती मोठं कुटुंब आहे काय? आता माझ्या घरात जवळजवळ 4 जण आम्ही, जे 3 भाऊ आमचे काका, 4 जण आमचे म्हणजे भावाची बायको, माझी बायको, आई, काकू असं 7-8 जण आम्ही काम करतो. 7-8 जण परिवार सध्या अजून काम चालू आहे आमचं. महत्वाचं मला सांगा की एक माळ कितीला जाते? एक माळात कमीत कमी 30 रुपयापासून पुढं, तुळशी माळ घ्यायचं म्हटलं ना 30 रुपयापासून पुढं चालतं. 300 रुपये 30 रुपयाची कुठली आणि 300 रुपयाची कुठली? 30 रुपयापासून बारीक माळ 30 रुपयाला आहे, कमीत कमी 30 रुपये. आणि जास्तीत जास्त 400-500 असं पण जप माळ वगैरे येत ना ते 500 पर्यंत जातात म्हणजे झाड बघून. आता हे म्हणजे जेवढी झाड तेवढं त्याला जास्त, जास्ती पैसे. आणि बारीक मध्ये पण फिनिशिंग ज्याला तेवढं मागणी म्हणजे काम नाजूक काम जाताना लाकडं कोणाचे कडक असतात, नरम असतात, त्याच्यावर किंमत ठरली जाते खरं तर ऍक्च्युली. बरं. म्हणजे ज्याची तुळशीची लाकडं जशा पद्धतीने तशा पद्धतीचा म्हणजे दर ठरले जाते त्याचा. म्हणजे कोणाचं लाकूड नरम असतं, कोणाचं कडक असतं, म्हणजे गाभा असतात मधलं तुळशीचा, कोणाचं कडक असतं, कोण नरम असतं ना. नरम लाकडाची कमीत किंमत होते आणि कडक लाकूड जे असतं ना त्यावर जास्ती किंमत होते, म्हणजे काम करायला हार्ड जाते ते. सगळ्यात कुठली तुळस चांगली वगैरे लाकूड समजे सारखेच आहेत. म्हणजे आमचे जे कडक लाकूड असेल ना आमच्या सुईला त्रास होतं, म्हणजे काम करायला आमच्या हाताला मेहनत जास्त लागते. किंवा बाबा खडकाळ जमीनमध्ये आपल्याला नांगराला कसं मेहनत जास्त लागते, तसं तुळशी लाकडं बनवताना हार्ड लाकूड असेल तर आम्हाला मेहनत जास्त लागते, त्यामुळे आम्ही दर जास्त घेतो त्याचा. आणि नरम लाकूड असेल तर आमचं काम फास्ट होतं. जिथं दिवसात आम्ही 20 माळा बनवायचे तिथे 30 माळा बनवून नरम लाकूड असेल तर. आणि कडक लाकूड असेल तर 20 माळा ठिकाणी आम्हाला 10 माळा होणार. त्या हिशोबाने दिवसाची आपली हजर निघली पाहिजे त्या हिशोबाने आम्ही दर लावतो त्याच्या. आता मला सांगा की सगळ्यात चांगली कुठली तुळस की जेणेकरून त्याने माळ चांगली होते? कृष्ण तुळस चांगली असते ते. कृष्ण तुळशी लाकडं चांगले असतात, लाकडं हार्ड असतं पण मनात टिकायला पण चांगले असतात ते. असं वासावरून काय समजतं का आपल्याला? नाही ना, वासाचं समज. कृष्ण तुळशी वास राहतं, पण ती कसं लाकडं आपण जेव्हा तेव्हा आपण लगेच ताजं करत नसतं लाकूड. लाकूड पहिला सुकवतो आपण, सुकल्यानंतर वास निघून जातं, त्यामुळं कसं होतं ते वास राहत नाही. तुळशी माळ ओळखायची म्हटलं ना, तुळशी माळेला होल छोटे असतात, साधे जी माळ असतात ना त्याचे होल मोठे असतात, त्याच्यावरून ओळखायला पाहिजे ते तुळशी माळ. आता म्हणजे एवढ्या आता किती प्रकार तुळशीचे आहेत काय माहिती का तुम्हाला? भरपूर प्रकारच्या, सांगायला कमी येतं, म्हणजे 7-8-10 प्रकार म्हणलं तर चालेल. 2 पदरी, 5 पदरी, गोल, डबल चक्री इत्यादी प्रकार, जपमाळ. बरं. आता मग ह्याच्यानंतर आता कोरोना काळामध्ये कसं तुम्ही हे सगळं केलं? कारण तुमचं आता बघितलं तर हे माळावर आमचे कोणाला सर्व्हिस नाही, कोणाला नोकरी नाही, म्हणजे नाही का तुळशी माळ जेव्हा आपण विकतो त्या टायमाला आमचं घर चालतो. आमचे कोरोना काळातले अपघात झाले, म्हणजे महाभयंकर हाल झालेत आमचे. कोण म्हणजे नाही का पै पाहुणे आपले इथले स्थानिक नगरसेवक यात मदत केली, तेव्हा आम्ही आमचं उदरनिर्वाह चाललं आमचं थोडक्यात. आणि आता कोरोनामुळे आमचे म्हणजे हाल होतील का असं वाटायला मला. कोरोनापेक्षा भयंकर हाल होतील असं वाटायला मला. कारण का आमचे तुळशी माळ विक्रेते ना का समजे रस्त्यावरच बसून विकतात, कोणाला गाळा नाही काय नाही,
सरकारपासून मला एकच मागणी करायची आहे. तुळशी माळा विक्रेत्याला कोणाला काना गाळा नाही, कोणा म्हणजे रस्त्यावर बसून विकणारे आमचे काशी कपडे समाज आहे. मग असं गाळा घेऊन जर आम्हाला दुकानदारी करायचं म्हणलं, आम्हाला ते आमचे जेवढे ऐपत पण नाही आमचे गाळा घेण्यासारखे. आमचे म्हणजे तिथं काय डिपॉझिट भरण्यासारखे आमचे ऐपत नाही. मग आम्हाला कुठं तर नाही का सरकारतर्फे एकच मागणी आहे की आम्हाला कुठं तर जागा द्यावं सरकारने तुळशीमाळ कारागिरांना, तेवढे मागणी आमची. तर सरकार कॉर्डर झालं पाहिजे, ठीक आहे, परंतु जे काही हातावरची पोटं ज्या व्यवसायवाल्यांची आहेत त्यांना पर्यायी त्यांना काहीतरी सरकारने केलं पाहिजे. आणि ज्या लोकांना गाळे नाहीत आणि अशा पद्धतीची माळा बनवतात, ती 1000 वर्षाची परंपरा जपतात आणि सरकार त्याच्यावरती लाखो करोड रुपये खर्च करतं. ही परंपरा जपली पाहिजे, ही परंपरा पुढे चालली पाहिजे. संस्था असतील, कॉलेजाच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदानाची संस्था असतील, त्या संस्थांना सरकार देत. तशाच पद्धतीनं पंढरपूरमध्ये जे काही अशी व्यवसायवाली आहेत जे रस्त्यावर बसून जे माळा विकतात आणि पिढीना पिढी हे चालताना व्यवसाय, हा व्यवसायावरती स्वतःचं घर आणि कुटुंब आणि ज्या ह्यांच्या लगत जेवढी व्यवसाय कारागीर लोक आहेत त्यांचंही कुटुंब याच्यावरती आहे. त्याच्यामुळं या कॉर्डर करत असताना इथले जे अधिकारी असतील, प्रशासन असेल, यांनी पर्याय म्हणून यांना त्या ठिकाणी गाळे उपलब्ध करून देणे. यांना ऍक्च्युली आता गाळे नाहीत, हे रस्त्यावरती विकतात, परंतु यांचाही देखील त्या ठिकाणी विचार करण्यात यावा. आणि या कारागिरांना जपलं तर येणारी पिढी जपेल आणि येणाऱ्या अशा माळा मिळतील. जर कारागीरच नाही राहिला तर तुम्हाला माळ कुठून मिळणार, हे पण महत्वाचा मोठा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी आपण थांबतोय कारण पंढरपूरची वारी आहे, वेगवेगळ्या प्रश्नावर आपण बोलतोय. पंढरपूरमध्ये काय वेगवेगळा ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय, वारी कशा पद्धतीने आहे आणि वारीमध्ये आपण जे काही नवीन आहे ते पंढरीच्या वाटेवर येत असताना ते आपण दाखवण्याच्या माध्यमातून हे आपल्याला दाखवतोय. अशाच पद्धतीनं जे काशीकपी समाज आहेत त्यांना या ठिकाणी कॉर्डरच्या ह्यातून यांना स्वतंत्र काहीतरी गाळे वगैरे काढून द्यावं असं यांचं मत आहे. या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.